आता जे रात्रीचा जे सगळं प्रसंग झाला होता ते आम्ही चर्चा करू लागलो. तेवढ्यात अक्षय म्हणतो की अरे मी एक अजून गोष्ट नोटीस केली होती. जेव्हा आपण त्या मुलीच्या मागं जाऊ लागलो त्यावेळेस त्या गावातली सगळी माणसं आपल्याकडे बघू लागली आणि अशा प्रकारे बघू लागली एकसारखी. ना कोणती हालचाल, ना कोणतं हसणं, ना कोणतं रडणं, तोंडावर अजिबात एक्सप्रेशन नव्हते. आपले बुजुर्ग माणसं आपल्याला नेहमी म्हणतात की बाबांनो, अनोळखी जागा, अनोळखं घर आणि अनोळखं पाण्याचं व्यवस्थापन म्हणजे एखादी विहीर, एखादा तलाव, अशा ठिकाणावर तुम्ही कधीही जाऊ नका. कारण की काय माहीत त्या ठिकाणावर काय होतं, काय आहे आणि काय होणार आहे ते हे आपल्याला माहीत नसतं. आणि आजची जी स्टोरी आहे ही स्टोरी याच गोष्टीवर बेस आहे. आणि ज्यांनी आपल्याला ही स्टोरी शेअर केलेली आहे त्यांचं नाव आहे विश्वनाथ ढगे. हे राहणारे अंबेजोगाईचे. यांचं असं म्हणणं आहे की ह्यांनी एक ट्रिप काढली होती गोव्याला जाण्यासाठी. आणि गोव्याला जाता जाता रस्त्यामध्ये जो अनुभव यांच्यासोबत घडला होता तोच अनुभव आज त्यांनी आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे. आणि जर तुमचा देखील अशा प्रकारचा काही अनुभव असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, एक जीमेल ID दिलेली आहे आणि एक इंस्टाग्राम ID सुद्धा दिलेली आहे. तुम्ही त्याच्यावर तुमची स्टोरी शेअर करू शकता. तर चला उशीर न करता आपण पण जाऊयात या वाटेवर. माझं नाव विश्वनाथ आणि आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ही घटना आमच्या चौघांसोबत घडली होती. आम्ही 4 मित्र, अक्षय, नकुल आणि विजय आणि मी एक. आमच्या 4 जणांचं चरित्र आमच्या गल्लीमध्ये फार चांगलं होतं. गल्लीमधला एकही माणूस तुम्हाला भेटणार नाही की तो म्हणेल की हो हे 4ही मुलं खूप व्हॉलंटियर आहेत, असा एकही भेटणार नाही. कारण की आमचं वागणंच आमच्या गल्लीमध्ये तसं होतं. काम नसताना घराच्या बाहेर निघायचं नाही, कुठलंही व्यसन करायचं नाही आणि आगाऊधंदे करायचे नाही. जॉबला जायचं, घरी यायचं, झोपी जायचं आणि जे काही घरचं काम असेल ते काम करायचं. असं आमचा डेली रुटीन होता. आणि या डेली रुटीनमध्येच आम्ही चौघजण फार कंटाळून गेलो होतो. आणि एक दिवस आम्ही प्लॅन बनवला की आपण कुठेतरी फिरायला जाऊयात. सगळे बसल्याच्या नंतर विचार करू लागले कुठं जावं. पण खूप जणाच्या तोंडून असं ऐकलं होतं की फिरायला जर जायचं असेल तर गोव्याशिवाय एक चांगली जागा दुसरी कुठलीच नाही. कारण की तिथं सगळ्या फॅसिलिटी आहेत. हुस्न से लेकर शराब तक सब फॅसिलिटी उस गोवे में है. अशा गोष्टी आमच्या कानावर खूप यायच्या. मग बनवला आम्ही पण प्लॅन की चला गोव्याला जायचंय. पण गल्लीमध्ये तर चरित्र खूप चांगलं आहे आणि गोव्याला जायचं म्हणलं की थोडा डाग तर चरित्रावर बसणार. मग करायचं काय? मग आम्ही पुन्हा एक प्लॅन बनवला. आम्ही आपापल्या घरी गेलो आणि प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरच्यांना सांगितलं की आम्ही पंढरपूरला जातोय विठुरायाचं दर्शन करण्यासाठी. तर आम्हाला जायचंय आणि 8 एक दिवस आम्हाला तिकडंच थोडंसं एन्जॉय करायचंय. खूप दिवस झाले ना इथलं रोज काम करून मनास फार कंटाळून गेले. आम्हाला 8 एक दिवसासाठी आम्ही थोडं फिरायला जाणार आहे. प्रत्येकाने आपापल्या घरी हे कारण सांगितलं आणि जायचं कुठं होतं? गोव्याला. प्रत्येकजण तयार झाला. आमच्यातला जो नकुल नावाचा मित्र होता ना त्याच्याजवळ एक अल्टो होती. त्याच्याजवळ म्हणजे त्याच्या वडिलाजवळ. तो थोडासा श्रीमंत होता आणि तो श्रीमंतीमुळे त्याच्याजवळ एक अल्टो होती. त्याने त्याची अल्टो काढली आणि बोली अशी झाली होती की आम्ही 3 जण जितकं पण पेट्रोल लागल ते सगळं आम्ही त्या गाडीमध्ये टाकणार. नकुल मात्र त्याची गाडी घेऊन निव्वळ येणार आणि जो काय खाण्यापिण्याचा खर्च आहे तो 4 जण इक्वल वाटणार. असं आमचं ठरलेलं. आमच्या गल्लीमध्ये, आमच्या घरामध्ये आम्ही असं सांगितलं की आम्ही जाणार पंढरपूरला आणि जायचं कुठं होतं? गोव्याला. आम्ही निघलो. आमच्या सगळ्या बॅगेज वगैरे पॅक केल्या, गाडीमध्ये टाकल्या आणि 4ही जण आमच्या रस्त्याला निघलो. आणि आता रस्त्यामध्ये जे पण देवस्थान येईल, जे पण सुंदर बघण्याची जागा येईल त्या सगळ्या व्हिजिट करत आम्ही जाऊ लागलो. 2-4 दिवस झाले आमचं हे रनिंग चालू होता.
आता रनिंग करता करता जितके पण प्लेसेस येऊ लागले ते सगळे व्हिजिट करू लागलो. त्याच्यामुळं आम्हाला 2 ते 4 दिवस लागले आणि तेवढ्यामध्ये आम्ही पोहोचलो पंढरपूरच्या त्या एरियामध्ये. तिथं गेल्याच्या नंतर आम्हाला भूक लागली. भूक तर इकडं पण लागली होती. आम्ही इकडं पण खूप जेवलो. पण एक पॉईंट डायरेक्ट, आता छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्हाला सांगत बसलं तर स्टोरी एवढी मोठी होईल. तुम्ही पण कंटाळून जासाल की काय बोर करायले यार. तर डायरेक्ट पॉईंटवर आलो. त्या पंढरपूरच्या एरियामध्ये आम्ही आलो आणि एका धाब्यावर जाऊन थांबलो, कारण की भुका लागल्या होत्या. जेवावं म्हणलं आणि इथं कोणतं कोणतं प्लेसेस आहे ते बघावं, इंटरनेटवर सर्च करावं, ते व्हिजिट करावं, विठुरायाचं दर्शन करावं आणि मग मजा करायला पुढं जावं, असं आम्ही ठरवणार होतो. धाब्यामध्ये जेवण्यासाठी थांबलो, बसलो. आता त्या धाब्यामध्ये प्रत्येक जागेवर बाजा होत्या आणि प्रत्येक बाजेवर कोणी ना कोणीतरी बसलेलं होतं आणि आम्ही पण एका बाजेवर बसलो, 4 जण, पलीकडून 2 अलीकडून 2. मग एक पाटी असायची, त्याच्यावर जेवण यायचं. घरी बसल्यासारखं मांडी घालून जेवण करता येतं. तुम्ही जर केलं असेल तर तो आनंद काही वेगळाच असतो. आम्ही बसलो, जेवणाचा ऑर्डर आला, आम्ही जेवण करू लागलो. जेवता जेवता आमचं ठरू लागलं की आता पंढरपूरमध्ये असं कोणतं प्लेस आहे विठुरायाचं मंदिर सोडलं तर बघण्यासारखं. आम्ही कन्फ्यूज होतो, आम्हाला काही माहीत नव्हतं ना, आमच्या डोक्यामध्ये काही येत नव्हतं. तेवढ्यात एक माणूस शेजारून बोलला, काय पोरांनो, काय विचार करताय? तर विजय म्हणतो, काय नाही काका, तुम्हाला नाही कळणार. मग तो पुन्हा म्हणला, अरे काय आहे, म्हातारा बितारा दिसायला म्हणून काय मंचाकमध्ये घेताय काय? विषय तर सांगा तुमचा, मी सॉल्युशन देऊ शकतो तुम्हाला. मग तेवढ्यामध्ये विजय म्हणला की ठीक आहे, देऊ शकता तर द्या. आम्ही या पंढरपूर एरियामध्ये विठुरायाचं मंदिर सोडलं तर एखादं चांगलं ठिकाण बघायलो की जिथं आम्ही व्हिजिट करू, तिथं आम्हाला असा प्रसन्नता वाटेल, अशा प्रकारचं एखादं ठिकाण तुम्हाला माहीत आहे का? एवढं विजय बोलताच तो म्हातारा गदगद हसला आणि हसल्याच्या नंतर म्हणला, एवढीशी गोष्ट, अहो किती वेळ झाला तुम्ही मचमचला होताय, एकदा मला विचारून बघायचं असतं. या पंढरपूर एरियामध्ये एक इतकं भारी ठिकाण आहे ना, ते ठिकाण तुम्ही व्हिजिट केलं की तुम्ही विसरून जासाल या बाहेरच्या जगाला. इतकं सुंदर ठिकाण आहे. आता तो असा म्हणला की आम्ही 4 जण चताळलो आणि बोललो, पटकर बोला काका, पटकर बोला. तो म्हातारा बोलला की या धाब्यामधून जेवण करून निघलात, सरळ गाडीमध्ये बसायचं, स्ट्रेट जायचं. 5 किलोमीटरवर डावीकडं एक रस्ता फुटतो. त्या रस्त्याने पुन्हा मधात 6 किलोमीटर जायचं. पुन्हा तिथून डावीकडं पुन्हा एक रस्ता फुटतो. त्याने 2 किलोमीटर मधात जायचं. 2 किलोमीटरवर गेलात की रस्ता संपतो. तिथं गाडी साईडला उभी करायची आणि पायी पायी मधात 3.5 ते 4 किलोमीटर जायचं आणि बस तिथं गेलात की तुमच्या पुढे एक स्वर्गासारखं ठिकाण येईल. तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही माझे पाय पण पकडू शकाल आणि माझं नाव घेता घेता थकणार पण नाहीत. इतकं भारी तिथं ठिकाण आहे आणि जास्त करून ते ठिकाण कोणाला माहिती नाही, कारण की त्या ठिकाणाचं जे पण आहे ठिकाण म्हणजे लोकेशन ते इंटरनेटवर टाकलेलं नाही आहे, मॅपवर टाकलेलं नाही आहे, त्यामुळे ते ठिकाण प्रसिद्ध नाही आहे. आता तुम्ही जर तिथं गेला तर तुम्ही म्हणसाल की बापरे, ह्यो तर एखादा पिक्चरचा सीन आहे, इतकं भारी ठिकाण आहे. मी गॅरंटी देतो तुम्हाला, तुम्ही ज्या गावून आलेत, ज्या शहरातून आलेत, तिथून इथपर्यंत येईपर्यंत तुम्ही तसं ठिकाण अजिबात पाहिलं नसेल आणि तसं ठिकाण तुम्ही इथून पुढं सुद्धा बघणार नाहीत, ही माझी गॅरंटी. त्या माणसाचं हे बोलणं ऐकताच आम्ही जेवणाची स्पीड इतक्या जोरात वाढवली की नॉर्मली आम्ही तसं कधी जेवलोच नव्हतो. पटपट 4 जणांनी जेवण उरकलं आणि गाडीमध्ये स्पीडमध्ये जाऊन बसलो आणि तशाच स्पीडमध्ये मेन हायवेनं गाडी पळवू लागलो. बघता बघता तो डावीकडचं वळण आलं आणि गाडी झपकर वळवली. पुन्हा बघता बघता पुन्हा डावीकडचं वळण आलं, पुन्हा गाडी वळवली आणि जेच 1 किलोमीटर समोर गेलो की एका सुंदर मुलीने आमच्या गाडीला हात दाखवला. अंगामध्ये लाल कलरचा ड्रेस, कानामध्ये मोठाल्या बाळ्या, नाकामध्ये नथनी, होठावर लाली आणि पांढरी शुभ्र. त्या मुलीकडे बघताच आमच्या गाडीची स्पीड हळूहळू कमीच होऊ लागली. तेवढ्यात त्या मुलीने सुद्धा आम्हाला हात दाखवला
आणि आम्ही गाडी थांबवली. आता मुलगी इतकी सुंदर होती की तिच्या पुढं स्वर्ग सुद्धा फिका पडेल इतकी मुलगी सुंदर होती. आणि आमच्यातला जो अक्षय नावाचा मुलगा होता ना, त्याने तर कॉमेंट सुद्धा केली. तो म्हणला की बाप रे बाप, खरंच की तो काका म्हणला ते काय खोटं नाही, या जागे इतकं सुंदर तर दुसरं कुठं काहीच नाही. अहो गोव्यापेक्षा सुंदर आहे की हो. त्याने अशी कॉमेंट सुद्धा केली. आम्ही गाडी थांबवली. गाडी थांबवल्याच्या नंतर आम्ही त्या मुलीला विचारलं, आम्ही काय मदत करू शकतो. आम्ही असं बोलताच ती मुलगी गालातल्या गालात हसली. आम्हाला वाटलं हसी तो फसी. आम्ही 4 जण बिना लग्नाचे. आता इतकी सुंदर मुलगी एकदम एकल्या रोडवर आम्हाला एकली हात दाखवते, थोडं तरी मनात काळं उमटलंच ना. जमानीत आलेले मुलं आम्ही पण तिची टिंगल उचलत तिला चांगलं बोलू लागलो. तिने आम्हाला सांगितलं की माझं गाव थोड्या अंतरावर आहे, 2-3 किलोमीटरवर आहे, तर मला गावाला जायचं आहे आणि अर्जंट आहे. माझ्याजवळ नाही कोणती गाडी आहे आणि नाही कोणी मदतीला येत आहे, तर प्लीज तुम्ही मला सोडू शकता का. तुम्ही जर माझी मदत केली तर मी तुमची खूप आभारी होईल. तिने असं आम्हाला म्हणलं. असं म्हणल्या आम्ही 4 जणांनी 4 दरवाजे ओपन केले, या आणि बसा. ती काही न बोलता मागच्या सीटवर जाऊन बसली आणि आम्ही निघलो. आम्ही निघल्याच्या नंतर ती इतकं बोलू लागली आम्हाला की जणू की ती आमच्या 4 जणाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू लागली. आणि हे आम्हाला कळू लागलं आणि आम्ही सुद्धा तिच्या बोलण्यामध्ये बोलणं घुसवू लागलो. बोलता बोलता ते ठिकाण कधी आलं आम्हाला कळालंच नाही, जिथं आम्हाला थांबायचं होतं तिथं. पण त्या ठिकाणाला लागूनच एक उजवीकडं रस्ता वळू लागला आणि त्या काकाने आम्हाला सांगितलं नाही की उजवीकडं सुद्धा एक रस्ता वळतोय आणि तिकडं जायचंय म्हणून. आम्हाला सांगितलं होतं फक्त जिथं रस्ता संपतोय तिथं थांबायचं आणि पैदल समोर जायचं. तर तिथं आम्ही गाडी थांबवली. गाडी थांबवल्याच्या नंतर आम्ही त्या मुलीला म्हणलं की आम्हाला इथंच आमची गाडी थांबवायची. तर त्या मुलीने तिचं तोंड पाडलं, म्हणजे तोंड असं थोडंसं नाराज केलं आणि म्हणली ठीक आहे, नाही तर नाही, माझं गाव इथून 1.5 किलोमीटर आहे, मी जाते पैदल, थोडं अर्जंट होतं पण ठीक आहे. आता तुम्हाला इथं थांबायचं म्हणल्यावर मी थोडी ना जबरदस्ती करू शकते. आता असं म्हणल्याच्या नंतर आमचे मित्र म्हणले की असं आहे 1.5 किलोमीटर आहे फक्त, अहो काय प्रॉब्लेम नाही, बसा गाडीमध्ये. तिथून इथपर्यंत आणलं, इथून इथपर्यंत सोडायला काय प्रॉब्लेम आहे. तिला गाडीमध्ये बसवलं आणि त्या उजव्या बाजूला वळलो. उजव्या बाजूला वळल्याच्या नंतर आमची गाडी चालू लागली. ती आम्हाला बोलू लागली, इतकी मस्त बोलू लागली ना, तशी एखाद्याची गर्लफ्रेंडसुद्धा बोलत नव्हती. आम्ही थांबवली गाडी. तिचा जे स्टॉप असतो ना तो गावाचा, आल्याच्या नंतर गाडी थांबवली आणि ती उतरली गाडीच्या खाली. आमचे तिने आभार मानले आणि बोलली, तुमचे आभार मी कसे मानू. माझ्याकडून जर तुम्हाला काही मदत झाली तर तुम्ही सांगा, मी बेफिक्र होऊन तुमची मदत करू शकते. त्यात आमचा मित्र विजय म्हटला, मदत करायची ना, फक्त एक काम करा. आम्ही 3 जण घाबरलो. आता हा काय म्हणणार आहे बाबा, मारबीर खाऊ लावतो काय. पण तसं काही झालं नाही. तो म्हणला की आम्हाला फक्त एक कप घरी नेऊन चहा पाजा. याच्यावर आम्ही म्हणू की हां, आमचं भाडं आम्हाला भेटलं. ती मुलगी हसत म्हणली, का नाही, नक्कीच, चला. मग आम्ही सगळेजण गाडीच्या खाली उतरलो आणि त्या मुलीच्या पाठीमागे चालू लागलो. तिच्या गावामध्ये शिरलो. गावामध्ये शिरल्याच्या नंतर आम्ही तिच्या घरामध्ये शिरलो आणि घरामध्ये गेल्याच्या नंतर तिने चहा बनवायला घरामध्ये गेली. घरामध्ये गेल्याच्या नंतर तिच्या घरात कोणीही दिसत नव्हतं. जे घर आहे ते पूर्ण ज्या भीती असतात त्या पूर्णपणे क्लीन होत्या. त्याच्यावर कुठलाही फोटो नव्हता, कुठलाही देवाचा फोटो नव्हता, काहीच नव्हतं, पूर्ण क्लीन. जसं की एखाद्या नव्या घराला कसा कलर मारतो आपण आणि तसे भिताड राहतात, त्या टाईपचे ते भिंती होत्या. आणि घरात दुसरं कोणी नव्हतं सुद्धा. ती चहा बनवून एका ट्रेमध्ये आमच्यासाठी कप घेऊन आली 4. आम्ही तो एक कप एक जण उचलू लागला. जसा जसा तो कप उचलतोय तसं तसं ती त्याच्या नजरमध्ये बघू लागली आणि त्याला स्वतःला असं वाटू लागलं की ही तर स्वतःची बायको होणार आहे. कधी सोयरीक बघायला गेल्याच्या नंतर मुलगी कशी मुलाकडे बघते, त्या टाईपचं ती मुलगी त्याच्याकडे बघू लागली. आमच्या प्रत्येकासोबत असं घडलं. आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये अशा गुदगुल्या होत होत्या आणि अखेरकार आम्ही तो चहा पिऊन संपवून टाकला. चहा संपल्याच्या नंतर आम्ही 4 जण उठलो, तिला निरोप दिला आणि आमच्या गाडीकडे निघलो. आता तिच्या जे घराचा दरवाजा होता तो आम्ही घरामध्ये आल्याच्या नंतर तिने असा लोटला होता. आम्ही तो दरवाजा उघडला
आणि दरवाजा उघडला आणि बाहेर बघितलं तर आमच्या पायाखालची जमीन सरकली. आणि त्यावेळेस विजयने आपल्या हातात असलेल्या घडीकडे बघितलं तर टाईम झाला होता संध्याकाळचे 11:30. विजय आरबळला, कारण की जेव्हा आम्ही गावामध्ये शिरलो होतो त्यावेळेस वाजले होते दुपारचे 3 आणि आता संध्याकाळचे 11 वाजले. आम्ही चौघेही जण अचंबित राहिलो. चौघाही जणाला घाम सुटला, तळपायाला घाम सुटू लागला. पायाच्या खाली जी फरशी होती ती फरशी आता हळूहळू एका मातीमध्ये परिवर्तन होऊ लागली. आम्ही घराघर मागं फिरलो. जी मुलगी आम्हाला चहा घेऊन आली होती ती मुलगीसुद्धा दिसली नाही. आणि जे घर होतं ते घर पण असं अंधारात बुडाल्यासारखं वाटू लागलं. आणि बघता बघता आमच्या चौघाही जणाच्या डोळ्यासमोर घनघोर अंधार झाला आणि असं फील झालं की आम्ही झोपी गेलोय. आणि अचानक आमचे डोळे उघडले. डोळे उघडल्याच्या नंतर बघतोय तर काय, आम्ही आमच्या गाडीमध्ये जसे बसलो होतो तसेच, चारही दरवाजे ओपन आणि ज्या जागेवर आम्हाला गाडी उभी करायची होती आमची गाडी त्याच जागेवर उभी. कॅलेंडर बघतोय, अख्खा एक दिवस निघून गेलेला होता. अख्खा एक दिवस निघून गेलेला होता. म्हणजे ज्या तारखेला आम्ही तिथं आलो होतो त्याच्या दुसरी तारीख तिथं झाली होती. आता जे रात्रीचा जे सगळं प्रसंग झाला होता ते आम्ही चर्चा करू लागलो. तेवढ्यात अक्षय म्हणतो की अरे मी एक अजून गोष्ट नोटीस केली होती. जेव्हा आपण त्या मुलीच्या मागं जाऊ लागलो त्यावेळेस त्या गावातली सगळी माणसं आपल्याकडे बघू लागली आणि अशा प्रकारे बघू लागली एकसारखी. ना कोणती हालचाल, ना कोणतं हसणं, ना कोणतं रडणं, तोंडावर अजिबात एक्सप्रेशन नव्हते. एक टक लावून बघू लागले. जिथे एखादा मुलगा उभा आहे तो तिथेच उभा आहे. तो असा पण करत नव्हता, असा पण करत नव्हता, एकसारखे उभे राहून, जसे की जणू त्या गावामध्ये पुतळेच ठेवलेले आहेत. तशा प्रकारे त्या गावातली सगळी माणसं आपल्याकडे बघू लागली. आता त्याचं असं बोलणं ऐकल्याच्यानंतर मी थोडा धावलो. म्हणलं अरे मूर्ख आहेस का रे, इतकं सगळं तिथं होऊ लागलं, तू आम्हाला सांगायचं ना. आम्ही तिघंजण त्या मुलीच्या नादामध्ये गेलो, पण तुला नोटीस झालं म्हणल्याच्यानंतर तू सांगायचं ना. तर आमच्यातच बहस झाली. पण आम्ही विठुरायाचे आभार मानले आणि तिथून पटकन निघलो आणि विठुरायाचं दर्शन केलं आणि आम्ही विठुरायाच्या तिथूनच परत वापस आमच्या अंबेजोगाईला निघलो. कारण की बाबा असं समजायला पाहिजे की देवाच्या कृपेनेच आम्ही वाचलो. आता सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं की अनोळखी जागेवर जायचं नाही, अनोळखी घरामध्ये जायचं नाही, अनोळखी विहिरीमध्ये पोहायचं नाही, ते इथं अवलंबून होतं. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली? स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला स्टोरी कशी वाटली ते. भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. नमस्कार.